सांगोला लीडरमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। सध्या सांगोला तालुक्यात विधानसभेची निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पत्नी आपल्या सोबत डॉक्टर निकिताताई देशमुख आहेत। ताई, सध्या तुम्ही तालुक्यातील वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रचार करताय, नागरिकांचा नेमका प्रतिसाद कसा मिळतोय? नमस्कार, मी डॉक्टर निकिता बाबासाहेब देशमुख। आम्ही सध्या संपूर्ण सांगोला तालुका आणि या मतदारसंघात प्रत्येक वाड्या वस्त्यावरती जाऊन आपले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचा प्रचार करत आहोत। आणि आम्ही जिथे जिथे जातोय तिथे तिथे इतका छान उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला महिलांकडून आणि पुरुष बांधवांकडून तिथे पाहायला मिळतोय आणि अतिशय आनंदाचं वातावरण सर्वत्र पाहायला मिळतंय। महिलांची अशी इच्छा आहे की असा एक उच्च शिक्षित, सुशिक्षित, निर्व्यसनी, चारित्र्य संपन्न, ज्याला शेतकऱ्यांचे, गोरगरीब कष्टकरी लोकांसाठी तळमळ आहे असा नेता त्यांना विधान भवनात पाठवायचा आहे। आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही सर्व महिला एकत्र येऊन आमचे लाडके भाऊ डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून येत्या 20 नोव्हेंबरला शिट्टी या चिन्हाला मतदान करणार आहोत असं आश्वासन आम्हाला प्रत्येक ठिकाणून मिळत आहे। कोणते मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांकडे मत मागत आहात? आम्ही सध्या अन्न वस्त्र निवाऱ्यानंतर शिक्षण आणि आरोग्य हे आपल्यासाठी या मूलभूत गरजा आहेत आणि त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षितेचा जो प्रश्न सर्वत्र आपल्याला भेडसावत आहे, या मुद्द्यांवरती महिलांना आणि पुरुष बांधवांना त्यांना सांगत आहोत आणि निश्चितपणे हे मुद्दे त्यांना पटत आहेत। आणि आपल्या गावाचा आणि तालुक्याचा विकास जर व्हायचा असेल तर आपल्याला सर्वत्र चांगलं शिक्षण, आरोग्य आणि महिलांच्या सुरक्षितेचा जो प्रश्न आहे, त्याचबरोबर आपला तरुण सुशिक्षित आहे पण बेरोजगार आहे, अवैध धंद्यांचं प्रमाण या तालुक्यात सध्या वाढलेलं आहे आणि त्याला कुठेतरी आळा घालायचा आहे। आणि या तालुक्यात आपला जो तरुण सुशिक्षित आहे अवैध चुकीच्या धंद्याला लागून हा व्यसनाधीन झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो एकटा नाही तर केवळ त्यांचं संपूर्ण कुटुंब हे उद्ध्वस्त होतंय। आणि त्यामुळे या महिलांची सर्वांची माफक मागणी आहे की त्यांच्या मागणी पूर्ण करणारा सुशिक्षित, निर्व्यसनी, चारित्र्य संपन्न नेता त्यांना हवा आहे। तुम्ही मगाशी भाषण करताना बोलला की लाडकी बहीण ही योजना नसून तर ही लाडकी खुर्ची अशी योजना आहे आणि ही 1,500ची भीक आम्हाला नको आहे, तुम्ही भीक दिली असा उल्लेख केला, नेमकं का? याचं आम्ही हे बघा, लोकसभेला त्यांचा पराभव पाहता आणि या विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर धरून ही लाडकी बहीण योजना या सध्याच्या सरकारने अंमलात आणलेली आहे। पण या लाडक्या बहिणीला 1,500 रुपये तुम्ही दिले, पण हिला रोजची फोडणी महाग झालेली आहे। आणि ह्या सर्व भगिनी ह्या सुज्ञ आहेत, त्यांना माहितीये की आपल्याला ही 1,500ची भीक नकोय, पण आपल्याला मुलांना चांगलं शिक्षण हवंय, प्रत्येक कुटुंबाला चांगलं मोफत आरोग्य सेवा हवी आहे आणि आपल्या तरुणांना रोजगाराची संधी या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी, ही त्यांची मागणी आहे। त्यांना 1,500 रुपये नकोयत, पण आपल्या कुटुंबाचा विकास हवाय, आपल्या मुलांचा विकास हवाय, या त्यांच्या काही माफक मागण्या आहेत। आणि म्हणून निश्चितपणे मला खात्री आहे की या सर्व लाडक्या बहिणी आपले लाडके भाऊ डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी डॉक्टर आहात आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख देखील डॉक्टर आहेत आणि आरोग्यासाठी म्हणून बाबासाहेब देशमुखांनी काय काम केलं पाहिजे तालुक्यात? निश्चितपणे या कोरोनाच्या काळात जेव्हा कोरोनाचं संकट संपूर्ण देशात आलं होतं, आपला राष्ट्र आणि आपला महाराष्ट्रही त्याच्यात आणि आपला तालुकाही आपण त्याच्यात सफर झालेलो आहोत। आणि आपण त्यावेळी आपल्या सरकारी दवाखान्यांची काय दुरावस्था आहे हे आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलेली आहे। काही ठिकाणी सरकारी हॉस्पिटल आहेत पण तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर तेवढं चांगलं अजून नाही। ते इन्फ्रास्ट्रक्चर आपण डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे स्वतः हृदयरोग तज्ज्ञ आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहेत, त्यांना त्याविषयीचं ज्ञान आहे आणि तिथे लागणारं काय इन्फ्रास्ट्रक्चर आहे हे त्यांना निश्चितपणे ठाऊक आहे। आणि ते तिथे उपलब्ध करून अगदी प्रायमरी हेल्थ केअर सेंटर जे आपण PHC म्हणतो, प्राथमिक आरोग्य केंद्र, त्यांचं सक्षमीकरण या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून व्हावं अशी आमची इच्छा आहे। आणि ज्या ठिकाणी हे PHC नाहीत, सब सेंटर नाहीत, अशा ठिकाणी लोकांची गैरसोय, आरोग्याची गैरसोय होते, त्या ठिकाणी सब सेंटर
उभारून किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र उभारून त्या लोकांना तिथेही आरोग्य सेवा त्यांच्या माध्यमातून मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करते. अभिलाषा प्लाय ग्लास अँड हार्डवेअर जुनून